श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. मी बरेच वेळा विचार करते. स्वामी सांगतात, घाबरू नकोस, मी पाठीशी आहे. पण कुठल्या रूपात स्वामी कोणाच्या पाठी उभे राहतील हे कसे आपल्याला कळणार? याची साक्ष त्यांनी मला दिली. एकदा काय झालं, मुलीच्या कामाच्या व्यापामुळे नातवंडांना आमच्याजवळ ठेवून ती कामाला गेली. कामाचा कधीही कंटाळा न करणारी मी आज आपल्याला बाहेरून डबा आणू असे म्हणाले. पतिराजांनी आपली इच्छा शिरसावंद्य म्हणून डबा घेतला. हॉटेलमधून डबा घेऊन ते बाहेर पडले. नेहमीच्या रस्त्याने न जाता मागून जावे म्हणून विचार केला. रस्त्याच्या डाव्या बाजूला सगळ्या गाड्या पार्क केल्या होत्या. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणूनच की काय यांनी पुढे जायला आणि एका गाडीतून ड्रायव्हर सीटचा दरवाजा उघडायला एकच गाठ पडली. गाडी फेकली गेली. 3 कोल्यांटा खाऊन रस्त्यावर पडले. त्याचवेळी ज्या बंगल्यासमोर हा प्रकार घडला त्यांची मुले धावत बाहेर आली. यांना उचलले, पाणी पाजले. तरीही हे फोनवर बोलत होते. तू काळजी करू नको, मी 10 मिनिटात घरी येतो म्हणाले आणि बेशुद्ध झाले. डाव्या हाताच्या बोटांना 3 ठिकाणी फ्रॅक्चर होते. अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. डोळ्यावरती भुवईवर 5 टाके पडले. नाकाभोवती जखमा झाल्या, पण चष्म्याला तडा देखील गेला नाही. छातीच्या बरगड्यांना मार बसला, पण शर्टच्या खिशातील एवढ्या पैशातून एक सुट्टा पैसाही बाहेर पडला नाही. कारण खरोखरी अक्कलकोट स्वामीच त्यांचं रक्षण करीत होते. ज्या बंगल्याच्या समोर ही घटना घडली त्या मालकीनबाई स्वामी भक्त होत्या. त्यांची नातवंड जेव्हा यांच्याजवळ धावली तेव्हा त्या स्वामींच्या फोटोसमोर उभ्या होत्या. स्वामींची प्रार्थना करत होत्या, ह्या बाबांना वाचवा, स्वामी यांना काहीही होऊन देऊ नका, त्यांच्या माणसात त्यांना लवकर जाऊ द्या. 1 महिन्यानंतर जेव्हा आम्ही आजींना भेटायला गेलो तेव्हा हे सगळे आम्हाला समजले. आपण कुठेही असो, स्वामी आपल्या पाठीशी आहेत याची जाणीव झाली. असे बरेच अनुभव आहेत, पण त्यातील हे काही महत्त्वाचे साक्षात्कार. स्वामीचरणी अंतर्मनीची सेवा वाहते आणि प्रार्थना करते. आमच्या सर्व लेकरांच्या पाठीशी सदैव असेच उभे राहा ही प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.